आज गेले होते पुण्यात. का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्या-छोट्या ब्लॉगमध्ये. आज सकाळची पटपट सारी काही कामं आवरून घेतली. आज त्यांना खायचं होतं दही आणि धपाटं, त्यामुळे पटकन दही धपाटं बनवून घेतलं. असा काही मेनू होता सकाळी, दही धपाटा आणि मुगाची छान उसळ खाल्लं. पटकन सारी काही कामं आवरली, तयार झालो आणि मग मी अशी साधी सिंपलच तयार झाले होते. मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते ते. त्यानंतर मग बाहेर पडलो. खूप ऊन होतं बाहेर, त्यामुळे स्टोल मी कंपल्सरी घेतला होता. पुण्यात जायचं होतं मुलांच्या शाळेच्या खरेदीसाठी. बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या मुलांच्या. म्हटलं एकदाच घेऊन होत्या ते, त्यामुळे मग आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो. स्कूलची खरेदी केली, इतर छोट्या मोठ्या थोड्याफारही गोष्टी घेतल्या. काय तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल तुम्हाला. मुलींना जायचं होतं मेट्रोने, त्यामुळे आम्ही मेट्रोनंच जाणं पसंत केलं. मुलींना बसायचं होतं मेट्रोमध्ये, तेही बोलले चल मेट्रोनंच जाऊया. त्यामुळे मग आम्ही गाडी नेली नव्हती. त्यानंतर असा मेट्रोचा प्रवास मुलींनाही खूप आवडला आणि मलाही खूप आवडतो मेट्रोचा प्रवास. असं काही आम्ही मेट्रोनं गेलो. जिथं जायचं होतं पुण्यामध्ये तिथं पोहोचलो. आप्पा बळवंत चौकामध्ये वगैरे जाऊन आम्ही बुक वगैरे घेतले. अजून बऱ्याचशा गोष्टी आम्ही घेतल्या, ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच मी नक्की काय काय खरेदी केली. तुमच्याही मुलांच्या स्कूल सुरू होतात आहे का? तुमची शाळेची गडबड अशीच सुरू झाली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुलांची खरेदी करताना मलाही माझ्या शाळेचे दिवस खूप आठवले. चला तर मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझा पुढचा व्हिडिओ नक्की पहा.